म्हणायचं की देश सेवा करणाऱ्या सैनिकाला सुंदर म्हणायचं, देश सेवा करणाऱ्या सैनिक म्हणायचं, देश सेवा करणाऱ्या सैनिकाला सुंदर म्हणायचं की ज्या सैनिकाला जन्म देणाऱ्या आईला सुंदर म्हणायचं, की ज्या देशामध्ये जन्मला त्या देशाला सुंदर म्हणायचं. आई तू सांगशील का मी कुणाला सुंदर म्हणायचं? लहान बाळाचं हे आहे. आणि आई सांगते बाळा ज्याप्रमाणे सैनिक आहे, ज्याप्रमाणे सैनिक महत्वाचं त्याप्रमाणे सैनिकाला जन्म देणाऱ्या सैनिकाच्या आई सुद्धा महत्वाचं आहे. आणि ज्याप्रमाणे आई सैनिकाला जन्म देणारी आई महत्व आहे त्याप्रमाणे ज्या मातीमध्ये तू जन्माला त्याप्रमाणे मातीला पण महत्व आहे. म्हणून त्यामुळे सांगते आई सांगते तिघांना कधी विसरू नकोस. माये माती, माता आणि माती कदापि विसरू नकोस. फक्त वेलांटीचा फरक आहे पण दोन्हीही तुला, त्या दोन्हीशिवाय तुला चालणार नाहीये. असं सैनिकाचं किती कौतुक करावं, कौतुक करावं. आमचे मार्गदर्शक आणि आमचे गुरुस्थान असणारे सर्व साहेब सुद्धा आलेले आहेत. त्यांचे मी ऋणात राहीन. आणि एक सांगतो मंडळी, विनंती करतो, आता जे आमच्यावर प्रेम करणारे सर्व सैनिक आहेत तुमचा पाय आमच्या घराला लागले. इथं सैनिक आता मी सत्कार केलोय, माझं संपलं आता मी तर त्या अटीवर मी तुमचा सत्कार स्वीकारले. कधी येता एक दिवस सांगा आमच्या घरी, त्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांचे पाय आमच्या घराला लागले. आमचं तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं अतिशय चांगलं आहे. तुम्ही म्हटला की सर फार चांगले आहेत. सर फार चांगले नाही, तुम्ही मला चांगलं म्हणतो मी चांगलं आहे. आणि पाटील सारखं माझं कौतुक करतात. खरोखरच तुमचं सर्वांचं मी ऋणात सदैव आहे. आणि मला खालीच वाटा मी कुठलेही मला कुठलेही तुमचा कार्यक्रम असू दे, आणखी काय माझ्या वाटेने तुम्हाला काय सहकार्य असेल कदापि सांगा. तुमच्या हाकेला सदैव ओढ देतो मी. 24/7 कधीही तुमच्या सैनिकाचं कुठलंही काम असलं तरी कधीही हात मारा. पुनश्चदा माझा सन्मान केला. हा सन्मान पडायचा आहे. मी सांगितले की मला अनेक राष्ट्रीय पुरस्कार आहे, राज्य पुरस्कार आहे, निमधील कवी सगळं आहे. माझा सन्मान झाला आहे. परवा जगद्गुरु पंचम शिवलिंगेश, आता मी बोलायला लागलो मंडळी, जगद्गुरु पंचम शिवलिंगेश महास्वामी सिद्ध संस्थान निर्सोशी यांच्या कृपा आशीर्वादाने मी उभारले. परवा मी माझ्या भाषणामध्ये सांगितलंय की आता मी उभारलोय हे कुणाचं श्रेय तर जगद्गुरु पंचम शिवलिंगे महास्वामींची. म्हणून मला सांगायला साथ अभिमान आहे. ज्यावेळी मी जगद्गुरूंचं नाव घेतलो, मी उभारली होती आणि त्याच्या डोळ्यात बघितलो, डोळे त्यांचे पाणवले होते महास्वामींचं. मला बरं वाटलं की इथं ज्ञानदासो असते मंडळी. ती एक सलग पहिले दुसरे तिसरे वर्षी एक समालोचन करणारा स्वामी होते. आणि अचानकपणे ते स्वामी एक दिवस आले नाहीत. आणि मी त्या स्वामींच्या निवेदन करणाऱ्या स्वामीच्या हाताखाली मी काम करत होतो. मी कधी बोलत नव्हतो, स्टेजवर कधी बोलत नव्हतो मी. आणि स्वामीजी म्हणाले इकडे म्हणाले आणि म्हणाले आज तू सगळं सूत्रसंचलन तू करायचं म्हणाले. मी कधीही बोललो नव्हतो. मी स्वामींच्या बघितलं, स्वामी मला बघायला आले, परत मी बघितलो ते मला आणि बघायला आले. म्हटलं आणि जवळ आले. मला जवळ आल्या कट्टाला माझ्या अंगा एवढं मी शहर आलो. आता काय करायचं? एक तरी मला झेपणार नाही आणि एक तरी जगद्गुरूंचं माझ्या पाठीशी आशीर्वाद, जगद्गुरूंचा आशीर्वाद माझ्या पाठीशी. म्हणजे मी काय करायचं? जगद्गुरूंचा आज्ञा पाळायचं का पळून जायचं? तुम्ही कसं मंडळी बघा, शत्रू समोर असताना कधीही तुम्ही पाठ कधीच दाखवलेलं नाही आहे. कारण तुम्ही त्याप्रमाणे तुमच्या आईनं तसं दूध तुम्हाला दिलेलं आहे. शत्रुत्वाला पाडण्याचं काम तुमचं आहे. धीराचं दूध तुम्ही आईचं पिलेलं आहे. त्यामुळं मंडळी विचार करू. आजोबा म्हटलं मी म्हटलं तुमची आज्ञा करतो म्हटलो. आणि म्हटलं परत मी त्याच्यावर बोलतो. जवळ आले मला हात ठेवले. म्हटलं आता रे पहिला असं ठेवले. म्हणाले तू बोल. तू म्हणाले माताडो म्हणाले. माताडला सगळं कार्यक्रम संपल्यानंतर स्वामीजी जवळ आले. म्हणाले आता इथून पुढं जोपर्यंत ज्ञान दासो आहे तोपर्यंत माईक तुझ्याकडे असणार आहे. आणि लगेच जे संचलन करते स्वामीजी आले म्हणाले आता तुम्ही रजा घ्यायचा आहे. तिथून पुढं उद्यापासून तुम्ही बोलायचं नाही आहे. आता माईक आम्ही मुरगीसरांच्या दिलं म्हणाले. तेव्हापासून मंडळी तुमचं सर्वांच्या सदिच्छा, जगद्गुरूंचा आशीर्वाद. तेव्हापासून मंडळी मी जे बोलायला लागलोय मी असं बोलत मंडळी सगळं
तुमच्या सैनिकांचं मी नेहमी सैनिकांना फार मानतो सर्वसर. मला फार अभिमान आहे, कारण आमच्या घरामध्ये पण एक सैनिक होता. माझे वडील माझे मोठे बंधू ते पण आर्मी होते. त्याचा तुमचा एकत्र असताना तुमचा पोशाख मला फार भावते मंडळी. तुमचं पोशाख, तुमचं चालणं, तुमचं दिसणं, शरीरयष्टी खरोखर तुम्हाला मानाचं